नमस्कार मंडळी. आत्मा गंगापूर या कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर आणि प्रकल्प संचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन वेगळ्या विषयावर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे कार्बन क्रेडिट. कार्बन क्रेडिट ही एक पर्यावरणीय आर्थिक संकल्पना आहे जी हवामानामध्ये कमी बदल व्हावेत यासाठी खऱ्या अर्थानं काम करते. आणि ही काम करत असताना याच्यामध्ये कार्बन क्रेडिट नावाचा जो कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे ती आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम समजून घेण्याची गरज आहे. तर कार्बन क्रेडिट म्हणजे 1 टन कार्बन डायऑक्साईड CO2 हा उत्सर्जित होण्यापासून टाळणं किंवा त्याचं शोषण करून घेणं, तो हवेमध्ये वातावरणामध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं, याला एक कार्बन क्रेडिट असं म्हटलं जातं. मग हे होऊ नये याच्यासाठी किंवा कार्बन क्रेडिटची निर्मिती कशी व्हावी यासाठी मग पर्यावरणपूरक अशा वेगवेगळ्या प्रकल्प राज्यामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये होत असतात. तर ते कोणकोणत्या प्रकारचे असतात? तर त्याच्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प आहे, पवन ऊर्जा प्रकल्प आहे, झाडे लावण्याचे प्रकल्प असतात, बायोगॅस आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आमच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा विषय आहे, तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला जो प्रकल्प आहे तो आहे नैसर्गिक शेती प्रकल्प. तर शेतकरी बऱ्याच गावामध्ये, जवळपास सर्वच गावामध्ये थोड्याफार का प्रमाणात होईना शेतकरी स्वयंस्फूर्तीनं नैसर्गिक प्रकारची पारंपरिक जी आपली वाडवडील करत होते ती शेती करत असतात. शासनाचे सुद्धा काही प्रकल्प असतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आणलं जाते. गेल्या वर्षीच सुरू झालेली राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही केंद्र सरकारच्या या योजनेमार्फत सुद्धा जवळपास हजारो हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीच्या खाली आणलं जातं आहे आणि हे प्रकल्प राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहेत. तर याला जोडून शेतकरी मग हे प्रकल्प करत असताना किंवा स्वतःसाठी नैसर्गिक शेती करत असताना किंवा आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्था झाडं लावण्याचा उपक्रम करत असताना, सौर ऊर्जेचे प्रकल्प करत असताना, हे करत असतानाच आपण कार्बन क्रेडिटचा सुद्धा फायदा घेऊ शकतो. यासाठी हा कन्सेप्ट आपल्याला पुढं घेऊन जायचा निर्णय आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख साहेब, आपल्या जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती धनश्री जाधव मॅडम, उपसंचालक श्री अभयकुमार पडिले साहेब, श्री आनंद गंजेवार साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री बापूराव जायभाई साहेब, या सर्वांच्या चर्चेतून आणि मार्गदर्शनातून हा प्रकल्प आपण शेतकऱ्यांसाठी कसा पुढं नेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. हा पूर्णतः ऐच्छिक प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णतः स्वतःची इच्छा असेल तरच याच्या. तर आता हा प्रकल्प एकंदरीत कसा करायचा आहे याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. तर पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे 1 टन कार्बन डायऑक्साईड CO2 हा वायू शोषून घेणे, उत्सर्जित होण्यापासून वाचवणे, हे जर केलं तर त्याला 1 कार्बन क्रेडिट असं म्हटलं जातं. मग ही मोजणार कोण हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणार आहे. तर हे सगळं मोजमाप करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था ह्याच्यामध्ये काम करत असतात. त्याच्यामध्ये वराह आहे, मला वाटतं गोल्ड स्टँडर्ड म्हणून एक संस्था या प्रकल्पावर काम करते. अशा सर्व प्रतिनिधींशी आपण सध्या बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची सुद्धा मानसिक तयारी आपण या विषयामध्ये करतोय, कारण हा अतिशय सुरुवातीची स्टेज आहे. त्याच्यामुळं दोन्ही बाजूनी आपला प्रयत्न राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये
एकदा या संस्थेकडून आपण आपली शेती नैसर्गिक आहे किंवा त्यांच्या सगळ्या स्टँडर्डमध्ये बसती आहे हे आपण तपासून घेऊन ती प्रमाणित करून घ्यायची आहे. याचं जे मार्केट आहे ते आंतरराष्ट्रीय मार्केट आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचा व्यवहार केला जातो. एक आहे कंप्लायन्स मार्केट. ह्याच्यामध्ये काही कायद्यानं बंधनकारक खरेदी करावी लागते. ज्या कंपन्या हे करतात, प्रदूषण निर्माण करतात, तर त्या कंपन्यांना खरेदी करावी लागते. काही देश असे आहेत युरोपियन की ज्यांना कंपल्सरी हे खरेदी करावं लागतं. आणि दुसरा प्रकार आहे ऐच्छिक व्हॉलंटरी म्हणून. तर आपल्या भारतासारखा देश ह्याच्यामध्ये अशा स्वरूपाचं काम करतो. तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नक्की फायदा कसा होणार आहे, तर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी रासायनिक शेती आपण कमी करत असताना मातीतला कर्ब म्हणजे सेंद्रिय पदार्थामधलं कार्बनचं प्रमाण हे शेतकऱ्यांना वाढवावं लागणार आहे. आपल्याकडे तर हा सेंद्रिय जो कर्ब आहे तो 0.75 ते 1च्या जर दरम्यान असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे कार्बन क्रेडिट मिळू शकते. तर एक साध्या भाषेमध्ये साध्या उदाहरणामध्ये जर सांगायचं, एक उदाहरण म्हणून आपण एक उदाहरण देऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा कन्सेप्ट कशा पद्धतीनं राबवला जातोय. बघा, एखाद्या गावामध्ये जर 100 बायोगॅसचे युनिट बसवले आपण, तर त्या गावामध्ये 500 टन कार्बन डायऑक्साईड कमी झाला तर त्या गावाला 500 कार्बन क्रेडिट मिळतील. आणि समजा त्याचा दर एका कार्बन क्रेडिटचा जर 400 रुपये पकडला तर 500 गुणिले 400 बरोबर जवळपास 2 लाख रुपये हे त्या गटाला किंवा त्या गावाला मिळतील. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. ह्याच्यामध्ये कार्बन क्रेडिटचे दरसुद्धा प्रत्येक प्रकल्पानुसार वेगवेगळे असणार आहेत, प्रत्येक देशानुसार वेगवेगळे असणार आहेत, प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळे असणार आहेत. तर हा एक नवीन कन्सेप्ट आपण आपल्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आत्मा यंत्रणेच्या प्रयत्नातून आपण घेऊन येतोय. शेतकरी बांधवांनी जे नैसर्गिक शेती करतायत, स्वयंस्फूर्तीनं नैसर्गिक शेती करतायत, शेतकरी गट हे काम करतायत, शेतकरी उत्पादक कंपन्या हे काम करतायत, काही ठिकाणी छोटीशी गावं असतील तर ते गावाच्या गावं हा प्रयत्न करतायत. तर अशा लोकांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत आत्मा यंत्रणेशी संपर्क करायचा आहे. विशेषतः गंगापूर तालुक्यामध्ये आपण हा प्रयोग 100% करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून या नवीन विषयाची हवामान बदलाशी संदर्भात असणाऱ्या आणि आपण वेळोवेळी त्याला फेस करत असणाऱ्या विषयाशी शेतकऱ्यांची तोंड ओळख व्हावी आणि ती या जागतिकीकरणामुळं निर्माण झालेल्या लाटेवर शेतकऱ्यांनी आणि त्या लाटेवर स्वार होऊन या सगळ्याचा फायदा करून घ्यावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो. धन्यवाद.